शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी उघडकीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई, आंतरराज्य घरफोड्यास अटक। घरफोडीतील सोन्याचे दागिने विक्री करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोल्हापूरच्या पथकाने पोलीस रेकॉर्डवरील आंतरराज्य घरफोड्यास अटक केली। असलम मेहबूब सनदी, वय वर्ष 33, राहणार अथणी, जिल्हा बेळगाव असं त्यांचं नाव असून शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीस उघडकीस आली आहे। त्यांच्याकडून 4,16,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। कर्नाटक आणि महाराष्ट्रात मिळून त्यांच्यावर तब्बल 18 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। शहर व परिसरातील घरफोड्यांच्या तपासाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाद्वारे शोध सुरू असताना पोलीस अंमलदार महेश खोत यांना शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार असलम सनदी हा टोप येथे येणार असल्याची खबर मिळाली होती। त्यानुसार पथकाने टोप तालुका हातकणंगले येथे सापळा रचून सनदी याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने शहापूर येथील घरफोडीची कबुली दिली। त्याच्याकडून 59.500 ग्राम वजनाचे 4,16,500 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला। सनदी हा सराईत घरफोड्या करणारा असून कर्नाटक आणि महाराष्ट्रात त्याने धुमाकूळ घातला आहे। त्याच्यावर कर्नाटक राज्यात 11 घरफोडींचे गुन्हे दाखल आहेत, तर महाराष्ट्रात आजरा, गडिंग्लज, जयसिंगपूर येथे प्रत्येकी 1, तर शहापूर पोलीस ठाण्यात 2 असे 5 आणि सांगली जिल्ह्यात 1 असे एकूण 18 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, आतिश मेहत्रे, पोलीस अंमलदार महेश खोत, सतीश जंगम, संजय कुंभार, महेश पाटील, प्रदीप पाटील, यशवंत कुंभार, सुहास पाटील, सचिन बेंडखळे यांच्या पथकाने केली। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।